नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। टीईटी 2025 ची डेट जवळपास फायनल झालेली आहे। नोव्हेंबर मध्ये तुमची एग्जाम होणार। तुमच्याकडे साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांचा अवधी असणार आहे आणि या अवधीमध्ये तुम्हाला टीईटी ची तयारी करायची। मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की 2025 ची तारीख जी जाहीर झाली त्याच्या अगेन्स्ट डीएड बीएड करणारे विद्यार्थी जे असतील त्यांनी हा व्हिडिओ तर नक्कीच बघा। तुम्हाला परीक्षा कोण देऊ शकतो, याचा फायदा काय होणार आहे हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आपण। आणि जे विद्यार्थी ऑलरेडी शिक्षक या पदावर रुजू आहेत, पण शिक्षक या पदावर काही वर्षापासून रुजू आहेत असे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांच्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, कारण इथून पुढे टीईटी घेतली जाणार आहे, पण कशी होणार आहे त्याबद्दल पण अपडेट मी तुम्हाला देतो। चला तिकडे जाण्यापूर्वी हे मुद्दे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतोय। सुरुवातीला बघा, शैक्षणिक पात्रता काय असू शकते याबद्दल मी डिटेलमध्ये बोलतो। वयोमर्यादा किती असेल तर वयोमर्यादा टीईटी देण्यासाठी वयोमर्यादेची गरज नाही। वयाची गरज आहे की इथे नाही। टीईटी तुम्ही अगदी वयाच्या एंड पर्यंत सुद्धा देऊ शकता, वयाची गरज नाही। हा मुद्दा नीट लक्षात घेतला तर पुढे तुम्हाला कळेल। गरज नाही सर मग का द्यायची, तर देऊन फायदा होणार का ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला। ते पण पुढे सांगतो तुम्हाला, मी गरज फायदा आहे का ते पण सांगतो। नंतर पात्रतेनुसार पेपर कोणता देता येणार हा पण व्हिडिओमध्ये पुढे डिटेलमध्ये सांगतो। आणि अपियर विद्यार्थी टीईटी देऊ शकतात का, तर यस, अपियर विद्यार्थी म्हणजे कोणता विद्यार्थी ज्यांनी डीएड बीएडला अगदी डे 1 ला ऍडमिशन घेतलेलं आहे असाही विद्यार्थी टीईटी देऊ शकतो। टीईटी म्हणतो मी तुम्हाला, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट देऊ शकतो। याला एज लिमिट नाहीये आणि याला तुम्ही डीएड बीएडच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं असेल किंवा आता ऍडमिशन घेतले डे 1च आहे तर सुद्धा देऊ शकता, किंवा तुमचं डीएड बीएड संपून गेलेलं आहे, कित्येक वर्षापूर्वी संपलेलं आहे, असेही विद्यार्थी टीईटीची एक्झाम देऊ शकतो। मग फायदा काय पुढे सांगतो मी तुम्हाला। पात्रता कोण कोण कोणत्या साठी पात्रता आहे ते पण सांगतो मी तुम्हाला वन बाय वन। पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं फक्त शिक्षकांसाठी, जे शिक्षक तुम्हाला माहिती असेल कोर्टाचा निर्णय झालेला आहे आणि आरडी 2010 नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की शिक्षकांना आता टीईटी द्यावी लागणार आहे। जे विद्यार्थी शिक्षक आहेत जे टीईटी पास आउट नाही पण शिक्षक या पदावरती रुजू आहेत अशा शिक्षकांसाठीची बॅच आपण चालू केली आहे। फक्त सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी, बाकी विद्यार्थ्यांसाठी बॅच नाही। फ्रेशर विद्यार्थ्यांना वेगळी बॅच आहे। सो तुमच्यासाठी ही आचार्य बॅच 1.0 आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड दोन्ही बॅचेस तुम्हाला यामध्ये कव्हर केल्या जातील। प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी निकाल देणारी आपली महाराष्ट्रातील नंबर 1 संस्था आहे। आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या शाळेत गेलात आणि तिथे शिक्षकांना विचारलं तर त्यांना सुद्धा माहित असणार आहे अशी महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे इग्नाइट अकॅडमी। टीट तुम्हाला इथे लेक्चर बघता येईल, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, किती वेळेस बघा तुम्ही, रिपीट करून बघा, फास्ट करून बघा, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत, सायन्स अवेलेबल आहे, पीवायक्यू सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। चला आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी जे फ्रेशर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण बॅच चालू करतो बघा। कधी 17 सप्टेंबर 2025 ला बॅच चालू होते। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, पेपर 1 पेपर 2 दोघं त्यामध्ये इन्क्लूड आहे। 340 प्लस टेस्ट तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून आम्ही दिलेले आहे। ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला 50% डिस्काउंट मध्ये सुद्धा आता अवेलेबल आहे। जे विद्यार्थी टेटला आपल्याकडे होते त्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे। आणि ही सगळी टीम आहे बघा, ज्या टीमनी मागील वर्षभरामध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला दिले, 1000 प्लस रिझल्ट दिलेले आहे। युट्यूबला लेक्चर अवेलेबल, एकदा बघून घ्या आणि लगेच जॉईन करा। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा। पुढारी न्यूजपेपरला आलेली बातमी तुम्ही वाचली असेल, येत्या 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा क्वेश्चन मार्क आहे, पण त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर नंदकुमार बेडसे यांचं हे स्टेटमेंट आहे की राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात टीईटी परीक्षा घेण्याचं नियोजन आहे। त्या संदर्भात पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये परीक्षा संदर्भात संपूर्ण वेळापत्रक त्या जाहीर करण्यात येईल आणि परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपात होणार आहे। कोण बोलतं हे? अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहे नंदकुमार बेडसे डॉक्टर यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर काय, अनुत्तीर्ण उमेदवारांना म्हणजे जे असे शिक्षक मित्र आहेत जे शिक्षक अनुत्तीर्ण आहेत टीईटी मध्ये, अशा शिक्षकांना सुद्धा ही संधी असणार आहे। 2-2.5 महिन्यात तुम्हाला तयारी चांगली करावी लागणार आहे आणि टीईटीचा पहिला अटेम्प्ट देऊन तुम्हाला टीईटी पास होणं गरजेचं आहे। सो लक्षात घ्या, यामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय त्यांनी 2 डेट काढल्यात अशा 16 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर अशा 2 डेट काढलेल्या आहेत, पण शक्यता आहे 23 नोव्हेंबरला तुमची टीईटी होण्याची। सो ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे। जे शिक्षक असे आहेत की जे टीईटी धारक नाहीये, टीईटी क्वालिफाईड नाहीये, अशा शिक्षकांना सुद्धा इथे संधी असणार आहे आणि 2 महिन्यामध्ये तयारी तुम्हाला करायची। या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच लगेच जॉईन करा। 101% तुम्हाला सांगतो की याचा फायदा तुम्हाला होईलच। चला पुढे घेऊन जातो, परीक्षा कोण देऊ शकतो बघा। जो डीएड करतोय
ज्याचं बघा डीएड बीएड धारक 100% देऊ शकता. जो डीएड बीएडला ॲपियर आहे, डीएडला असेल किंवा बीएडला, आता ॲपियर जर म्हणाल तुम्ही तर अगदी डे 1ला आता ऍडमिशन घेतले, फर्स्ट डेचा आहे किंवा ऍडमिशन घेतलेला हाही उमेदवार किंवा हे पासआउट झालेला असेल, पासआउट झालेला हाही उमेदवार ही एक्झाम देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. एज लिमिट याला नाही लक्षात घ्या, त्यामुळे इथे सांगतच तुम्हाला एज काय. हा मात्र तुम्हाला टीईटी दिल्यानंतर फायदा काय होणार ते पण मी तुम्हाला सांगतो. सपोज तुम्ही टीईटी दिली तर तुम्हाला भविष्यामध्ये टेट देता येणार आहे आणि टेट देण्यासाठी तुम्हाला टीईटी क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. आता कोणत्या वर्गासाठी काय पुढे मी सांगतो तुम्हाला. सो टेट देण्याच्या अगोदर टीईटी गरजेची आहे, पण कुणाला गरजेची आहे ते पण समजून घ्या. सो ॲपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ज्यांनी डीएड ऍडमिशन घेतलंय, पण डीएड ऍडमिशन घ्यायचंय सर आम्ही देऊ का, आता नाही चालणार. ऍडमिशन तुमच्याकडे असावं लागेल, ऍडमिशन घेतलेलं असावं लागेल तर तुम्ही टीटी देऊ शकता. पण तरी पण आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर मग द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. पण तुमची ही टीटी क्वालिफाईड झाल्यानंतर कन्सिडर केली जाईल तेव्हा तुम्ही डीएड बीएडला ऍडमिशन तुमचं असावं लागतं, लक्षात घ्या. ओके, पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. फायदा काय, आता बघा टीडी पेपर 1 कोण देऊ शकतं, तर ज्या विद्यार्थ्यांना 1 ते 5 वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल, मग ते कोणतेही वर्ग असू द्यात, 1 ते 5 वर्गासाठी कोणतेही मीडियम असू द्या, इंग्लिश मराठी हिंदी उर्दू कोणतंही, 1 ते 5 ला शिक्षक होण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी टीटी द्यावीच लागते, टीटी द्यावीच लागते. दुसरा मुद्दा काय यामध्ये, 1 ते 5 वर्गाला पात्रता काय, पहिले आहे तुमचं डीएड असणं गरजेचं आहे, दुसरं आहे तुमचं 12वी असणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे तुम्ही टीटी पेपर 1 क्वालिफाईड असणं गरजेचं आहे, पात्र असणं गरजेचं आहे. आणि याला पात्र होण्यासाठी तुम्हाला किती मार्कांची गरज आहे, 150 पैकी 82 कॅटेगरीला आणि तुम्हाला 90 ओपनच्या विद्यार्थ्यांना मार्क असणं गरजेचं आहे. सो ही एक्झाम तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता, असं नाही की एकदाच देता येते, भविष्यात तुम्ही कितीही वेळेस द्या. फक्त टेट देण्याच्या अगोदर ज्या टीटीला जास्त स्कोर असेल किंवा जी क्वालिफाईड झाली असेल तिचा वापर करून तुम्ही टेट देऊ शकता. ओके, आता त्यामध्ये इथे फक्त पात्रता परीक्षा आहे, याचे मार्क तुम्हाला शिक्षक होण्याच्या ज्या प्रोसेस आहे पुढे टेट नंतर त्यामध्ये कन्सिडर केलं जात नाही. ही फक्त पात्रता परीक्षा आहे, मात्र ही पात्र झाल्याशिवाय टेट देऊन तुम्हाला फायदा नाही. सो पात्र व्हावाच लागेल, लक्षात घ्या. हा जरा पहिला मुद्दा. फायदा काय होणार तुम्हाला, पेपर 1 दिल्यानंतर तुम्ही 1 ते 5 ला शिक्षक होणार आहे. पेपर 2 साठी पण बघा इथे पात्रता काय असते, जनरली पात्रता असते डीएड असते, तुमची पदवी असावी लागते आणि तुम्ही टीईटी क्वालिफाईड असावं लागतं. आता डीएडला इथे बीएड सुद्धा हा ऑप्शन आहे. पेपर 2 म्हणजे 6 ते 8 वर्गासाठी हे उमेदवार एक्झाम देऊ शकता. पण ॲपियर विद्यार्थी चालेल का, यस चालेल. एखादा म्हणू शकतो सर डीएड बीएड माझं कंपल्सरी कंप्लीट झालंय, पदवी करतोय मी, काही हरकत नाही, देऊ शकतो तुम्ही एक्झाम. पदवीला फर्स्ट इयर ऍडमिशन आहे, काही प्रॉब्लेम, देऊ शकता. सर माझं पदवीला ऍडमिशनच नाहीये, माझं डीएड बीएड मात्र झालं, देऊ शकतो का, 100% देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. सो टीट देऊ शकता. पण टेट साठी मात्र तुम्हाला जर 6 ते 8 शिक्षक व्हायचं असेल तर हे तुमचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. एक तर डीएड किंवा बीएड लागतं, नंतर पदवी लागते, कंप्लीट लागते. जेव्हा टेट द्यायची असते तेव्हा, अजून टेट आहे का आता नाही, भविष्यात ऍड येणार आहे. सो तुम्ही पदवीला ॲपियर जरी असाल तर आता टीईटी दिली तर काही प्रॉब्लेम नाही. टेट येईल तेव्हा आपण बघूया, पदवी असेल तर पदवी बेसवर किंवा 12वीच्या बेसवर तुम्ही शिक्षक होऊ शकता. ओके, आणि तुमचं टीईटी पेपर 2 तुमचं क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. आता पेपर 2 मध्ये परत 2 ऑप्शन, एक सामान्य ज्ञान घेऊन तुम्हाला एक ऑप्शन आहे आणि एक तुमचा गणित विज्ञान घेऊन एक ऑप्शन आहे. सामाजिक शास्त्र एक पेपर आहे आणि दुसरा पेपर 2 चे 2 पेपर आहेत, म्हणजे सामाजिक शास्त्रासह एक पेपर असतो आणि गणित विज्ञानासह एक पेपर असतो. तुमचं पदवी कशात झालं त्यावर डिपेंड करतं, त्यावर मी डिटेल तुम्हाला पुढे सांगणार, व्हिडिओ घेणार आहे. याच्याबद्दल काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की टाका. आता बघा इथे फायदा काय होणार आहे, तुम्ही शिक्षक होणार आहात, पण शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला टेट द्यावी लागते. पण टेट देण्याच्या अगोदर इथे तुम्हाला टीईटी द्यावे लागते आणि टीईटी क्वालिफाईड असेल तरच तुम्ही टेट देऊन इथे काय होऊ शकता, तिसरा टप्पा जो आहे तो शिक्षक होऊ शकता. हे लक्षात घ्या. आता टीईटी कोणत्या वर्गाला द्यावे लागते, 1 ते 8 वर्गासाठी कंपल्सरी आहे. मात्र 9 ते 12 साठी, काय म्हटलं मी तुम्हाला, 9 ते 12 साठी टीईटीची गरज आहे का, नाही. इथे डीएडचा विद्यार्थी चालत नाहीच. इथे बीएड पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर 9 ते 12 तो एक्झाम देऊ, टेट एक्झाम देऊन डायरेक्ट शिक्षक होतो. मात्र तुम्हाला 9 ते 12 साठी तुम्हाला टीईटीची गरज आहे का, नाही. 1 ते 8 साठी मात्र टीईटी कंपल्सरी आहे. टीईटी दिल्यानंतर टेट द्यावी लागते आणि टेट नंतर तुम्ही शिक्षक होऊ शकता. मग आता चांगली संधी आहे. मी तुम्हाला परत सांगतो, रिपीट, की टीईटी कोण देऊ शकतं ते सांगितलं, ॲपियर विद्यार्थी देऊ शकतात. डीएड बीएड जे फर्स्ट इयरला आहे, डे 1 आहे, ऍडमिशन घेतलंय, ते सगळेच टीईटी देऊ शकतात. मात्र तुमच्याकडे 12वी पाहिजे किंवा पदवी पाहिजे याला काही गरज नाहीये, ते नंतर तुम्ही घेऊन टेट देऊ शकता.
भविष्यामध्ये, पण इथे फक्त क्वालिफाईड व्हायचं आहे. याला चांगले मार्क पडून उपयोग नाही, याला क्वालिफाईड व्हायचं आहे. फक्त ओपनसाठी 60% गरजेचे आहे आणि कॅटेगरीसाठी 55% गरजेचे असणार आहे. सो तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे आणि त्यासाठी इग्नाइटचे काही पब्लिकेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. बघा, जी एक्झाम टीटी सक्सेस मास्टर नावाचं पुस्तक आहे बघा, अतिशय उत्तम पुस्तक आहे. महाराष्ट्रात तुम्हाला असं पुस्तक भेटणार नाहीये. 2600+ प्रश्नांचा समावेश यामध्ये आपण करणार आहोत. नक्की हे पुस्तक सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. टीटी सक्सेस मास्टर आजच ऑर्डर करा. 385 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचं पुस्तक सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. हे पण पुस्तक तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगात येईल. आता टीटी जे विद्यार्थी तयारी करत असाल तर पेपर 1 साठी हे पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीचं. बघा, टीटी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 1 ते 5 साठी गरजेचं आहे, ज्यामध्ये हे 4ही सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. बघा, भाषेचे 2 पेपर आहे, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास आहे. 1 ते 5 ला सगळ्यांना सिलेबस कंपल्सरी हाच असणार आहे. 6 ते 8 साठी तुम्हाला बघा, टीईटी 6 ते 8 वर्गासाठी तुम्हाला भाषेचे पेपर पण आहे, अध्यापन बालमानसशास्त्र पण आहे, गणित आणि विज्ञान सामाजिक शास्त्र असं असणार हा सेकंड पेपर, तो सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो ही जे पुस्तक तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, लगेच ऑर्डर करून टाका. ऑर्डर करण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, कॉल करून घ्या. आणि ज्या शिक्षक मित्रांना टीईटी क्वालिफाईड व्हायचं असेल त्यांसाठी आचार्य बॅच 1.0 लगेच जॉईन करा. आणि दुसरं जे फ्रेशर विद्यार्थी ज्यांचं डीएड बीएड फर्स्ट इयरला आहे किंवा ऍडमिशन घेतले फक्त, ते सुद्धा देऊ शकतात. त्यांना ही बॅच आहे, टीटी फ्रेश बॅच आहे, चालू होणार आहे तुमची 17 सप्टेंबर 2025 ला. त्यामध्ये खूप चांगले फीचर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ही सगळी टीम तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड शिकवणार, लक्षात घ्या. यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या. मनात काही प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ आमचा नक्कीच असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.